चुरा चुरा कर माखन खाया गबलन का नंद कुंवर कन्हैया। काहे बढ़ाई दिखावत मोही जानत हूँ प्रभु पना तेरा सबही। और बात सुन उखल सुगला बांध लिया तूने अपना गोपाला। काहे बढ़ाई दिखावत मोही जानत हूँ प्रभु पना तेरा सबही। फिरत बन बन गौवा चरावत कहे तो कया बंधु लकड़ी लेके हाथ। काहे बढ़ाई दिखावत मुही जानत हूँ प्रभु पना तेरा सबई। विठाला विठाला बोला कुंडली कवर हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जपर ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु गजानन महाराज महात्मा बसवेश्वर महाराज भगवान परशुराम भगवान की जय। चुरा चुरा कर माखन खाया गवलन का नंद कुंवर कन्हैया। काहे बढ़ाई दिखावत मोही जानत हूँ प्रभु पना तेरा सबही। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा बंधू कान्होबाराय यांचा जवळजवळ सर्वांच्याच परिचयाचा असा चार चरणाचा अभंग। विठाला अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार असा की गेले 7 दिवस या ठिकाणी आपण भागवत सप्ताहाचं आयोजन केलेलं होतं। 7 दिवस भागवत कथा तुम्ही श्रवण केली। वारकरी संप्रदायाचा नियम आहे की काल्यानं सप्त्याची सांगता होते, म्हणून आजचा आपला हा सांगतेचा दिवस आहे, म्हणजे पगाराचा दिवस आहे आजचा। आणि या सांगतेच्या दिवशी ही जी कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि यासाठी घेतलेला अभंग तुकोबारायच्या भावाचा आहे। विठाला 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 3.5 मुहूर्तापैकी एक असणारा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया। आणि त्याच पवित्र दिवशी महात्मा बसवेश्वर यांची जयंती आणि भगवान परशुराम विष्णू परमात्म्याचे 6वा अवतार यांची जयंती असा त्रिवेणी संगमाचा औचित्य साधून आपण या ठिकाणी सप्त्याला सुरुवात करत असतो। आज या ठिकाणी काल आहे। या सर्व महात्म्यांच्या चरणी दंडवत व्हायचं आणि कथेला कीर्तनाला सुरुवात करायची। विठाला कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना जो ब्रह्मांडाचा धनी आहे, ज्याच्यामुळे हे सगळं चालतं आहे, त्या परमात्म्याचं चिंतन करणं या जीवाचा आद्य कर्तव्य आहे, कारण त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही। चाले हे शरीर कोणाचे सत्ते कोण बोलवितो हरिविना, किंवा वृक्षाची हे पान हाले त्याची सत्ता, त्याच्या आज्ञेशिवाय काहीच होत नाही। मग आपण जो म्हणतो आहो ना की हे मी करतो आहो, नाही, हे मी करतो नाही, तो करून घेतोय आपल्याकडून। बघा, महाभारताचे युद्ध कौरव पांडवामध्ये झाले, पांडव 5 आहेत, कौरव 100 आहे, तरी सुद्धा पांडवांचा विजय आहे। याचं कारण परमात्म्याला त्यांच्या हाती सत्ता द्यायची होती। परमात्म्याच्या मनामध्ये जर असतं की कौरवांचा विजय करून द्यायचा, तर कौरवांचा सुद्धा विजय परमात्मा करून देऊ शकले असते। पण एन केन प्रकारे बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या असताना सुद्धा परमात्म्यानं पांडवांचाच विजय करून दिला। मग तसं आपल्याला त्या पात्रतेचं समजलं नाही तर माणसं का कमी आहेत का गणेश महाराज? नाही का, माणसं कमी आहेत का? पण कीर्तन करण्याच्या, कथा करण्याचा, कीर्तन श्रवण करण्याच्या, कीर्तन ऐकण्याच्या या सप्त्यामध्ये तनमन धनानं मदत करण्याची संधी, बुद्धी, वेळ आपल्याला दिली, म्हणजे त्या परमात्म्यानं त्या पात्रतेचं आपल्याला समजलं नाही का? नाही तर इथं येऊन बसणं लय पुण्य लागतं त्याला। सप्त्यामध्ये तुम्ही पंगती द्याव याच्यासाठी अजिबात सांगत नाही। खूप लोक आहेत दुनियामध्ये दानपुण्य करणारे, नाही का? आणि माझं काय, आता मी सप्त्याचं नियोजन करतो। आपलं कसं आहे बाबा, एस टी सारखं काम आहे, मी करून धकली एस टी, काही नायगावात उतरले, मग एस टी खाली झाली म्हणून नाराज व्हायचं नाही। सावत्र्यात बसतात, सावत्र्यातले बसले, कळमेश्वरात उतरले, नाराज होत नाही, थारातले चढतात।
नाही का. यांनी 2-3 पंक्तीन कॅन्सल केल्या, दुसरे 2-3 वाढले. आपलं काय 20 घर 30 घर भिकाऱ्याला 40 घर. विठाला विठाला अरे पण ज्याच्या तकदिरामध्ये आहे या ठिकाणी अन्नदान करणं, ज्याला त्या पात्रतेचं समजलं, त्या परमात्म्याची इच्छा आहे, त्या पात्रते समजलं, भागवत कथेमध्ये येऊन कथा ऐकण्याच्या पात्रतेचं हेच आहेत, यांनीच पुण्य केलेलं आहे. प्रत्येकाच्या नशिबामध्ये नाही. म्हणून काही या सप्त्यामध्ये, या देवकार्यामध्ये बरीच मंडळी जी मदत करत असतील ना, हे त्यांचं पूर्वजन्मीचं पुण्य. विठाला 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 विठाला. अशा पुण्यवान लोकांचं मला रोज दर्शन घडत आहे, मी कथा सांगत असताना, कीर्तन करत असताना, नाही का. मग असं असताना त्या परमात्म्यानं मला त्या पात्राचं समजलं की या पुण्यवान लोकांचं दर्शन तुला झालं पाहिजे, नाही का. म्हणजे आणखी पुण्य होईल बाबा. पहिले असता जाता रवी धरवेलं, सुखे चंद्रामृत सेवेलं. म्हणजे सूर्याला डोळे भरून पाहता येईल असताला गेला की, चंद्रात चंद्रामृत सेवन करता येईल, पण सज्जन लोकांची संतांची भेट होत नाही, नाही का. विठाला 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 विठाला. चला, आपल्या बाजूलाच गाव आहे हिवराश्रम, त्या संस्थांचे उपाध्यक्ष माननीय अशोकभाऊ थोरात या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासोबत कोणी आहे ते कार्यकर्ते. खूप खूप धन्यवाद. विठाला 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 विठाला. ते तर भजनातलेच आहेत आमचे, नाही का. खूप खूप धन्यवाद. एवढ्या मोठ्या मनाची माणसं माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला त्यांनी येऊन बसावं. खूप खूप धन्यवाद. त्यांना सांगितलं होतं 9ला सुरुवात होणार आहे, आता सुरुवात आता झाली अशी बोल नाही का. आता सहन करणंच आहे. विठाला 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 विठाला. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, नाही का. तुम्हाला सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तनाला आरंभ करतो. विठाला 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 विठाला. 4 वर्ष झाले आपण गेले सप्ताह करतो तुमच्या सगळ्या सहकार्यानं, नाही का. दरवर्षी सहकार्य करत असतात आमचे निकम गुरुजी, अशोक गुरुजी, पण ते हजरच नसतात, नाही का. याच आज कीर्तनाला हजर आहेत, नाही. एकदा टाळ्या वाजवा त्यांचं स्वागत आहे. इथंच नाही, ते प्रत्येक ठिकाणी घरीसुद्धा भागवत ठेवत असतात. ते प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक परमार्थाच्या ठिकाणी खूप मोठं काहीतरी सहकार्य योगदान करत असतात ते, नाही का. परमार्थामध्ये दान पुण्य करावं असं त्यांना वाटते आणि ते करतात. आणि आहे सुद्धा त्यांच्याकडे देवाने दिलेले भरपूर. विठाला 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 विठाला. तर काही इकडं असते भरपूर पण द्यायची इच्छा नसते, नाही का. असते भरपूर पण द्यावं वाटत नाही, दान धर्म करावं वाटत नाही. काय संगण येणार आहेत काही काही समजत नाही. विठाला 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 विठाला. चुरा चुरा कर माखन खाया, गवळन का नंद कोर कन्हैया. काय बराए दिखावत मोही, जानत हूँ प्रभु पना तेरा सबई. विठाला 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 विठाला. या ठिकाणी आजच्या या सांगतेच्या या कीर्तनाला आपल्या गावचे सर्वांचे गुरु आदरणीय आसाराम भारती महाराज या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्यासुद्धा चरणावर साष्टांग दंडवत. विठाला 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 विठाला. सप्त्यामध्ये कीर्तनाच्या प्रत्येक कीर्तनाचं जे आहे ना एक बांधलेलं आहे. पहिल्या दिवशी जे आहे मंगलाचरणातलं, त्याच्यानंतर नामपर, संतपर, उपदेशपर, आज शेवटच्या दिवशी मागणीपर आणि काल्याच्या दिवशी काल्याचा अभंग घ्यायचा असं नियम आहे.
कोणता अभंग घ्यायचा, त्याच्यानंतर कोणत्या कीर्तनकारानं किती वेळ सांगायचं हे सुद्धा आहे. कीर्तनकार प्रवचनाची 1 तास वेळ आहे, प्रवचन 1 तास करावं, कीर्तन 2 तास करावं, त्याच्यावर जाऊ देऊ नये, नाही का. त्या 2 तासाच्या वर कीर्तन गेलं तर समजून घ्यायचं महाराष्ट्र खाळेल, नाही का. 2 तास कीर्तन करावं, 3 तास सिनेमा असावा. हा शोलेसारखा झाला ते 3.5 तर चालेल, पण सिनेमा 3 तास असावा. तमाशा 4 तास, त्याच्यापेक्षा जास्त नाही. गणेश महाराज गोंधळ शरीरात चालतो, गोंधळ शरीरात, नाही का. हो, गाढवा पुढं वाचली गीता रातचा गोंधळ, तो गोंधळ शरीरात चालावं. पण काल्याचं कीर्तन जे आहे ना ते अमर्यादित विनोद बाबा, ते जर यावर्षी आता सुरू केलं तर पुढच्या वर्षीचा सप्त्यापर्यंत चाललं तरी ते अमर्यादित काल्याचं कीर्तन. त्याला काही टायमिंग नाही. तुम्ही चिंता करू नका, मी बरोबर 1.5 तासात जे विठ्ठल करतो नाही का, सुरू झाल्यापासून तो अमर्यादित काल्याचं कीर्तन. मग असं अमर्याद असणारं कीर्तन थोडक्या वेळामध्ये आपल्याला सांगायचं. विठाला 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 विठाला. विषय असा आहे की या कीर्तनामध्ये, काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये चरित्र जे केलं बरं भगवंतानं त्याचं उच्चारण करायचं. उच्चारण करायचं सांगितलं, आचरण नाही. आचरण करायचं रामचरित्राचं आणि कृष्ण चरित्राचं फक्त उच्चारण करायचं, आचरणाच्या भानगडी पडायचं नाही. रामाचं आचरण जे आहे ना ते सुद्धा आपण आचरणात आणू शकत नाही, इतकं सोपं नाही ते आचरणात आणणं. काय आहे रामायण, हो माझं आहे ते सुद्धा भावाला द्यायचं, जे माझं आहे ते सुद्धा भावाला द्यायचं. आणि भाऊ म्हणतो तू जरी देत असला तरी मला नकोय, कारण ते तुझं आहे. आणि महाभारत असं आहे, माझं जे आहे ते माझं आहे, पण तुलाही काही देत नाही, ते सुद्धा माझंच आहे. विठाला 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 विठाला. कृष्ण चरित्राचं उच्चारण करायचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. काय केलं गोकुळामध्ये परमात्मान चरित्र, आणि गोकुळातलंच का उच्चारण करायचं, बाकीकडे चरित्र नाही का. बाकीकडे चरित्र आहे, पण जो आनंद गोकुळातला चरित्र आहे तो बाकीकडे नाही. गोकुळामध्ये बालपण आहे, द्वारकेत आहे का बालपण. मग तुमचा द्वारकेमध्ये बालपण नाही, पण द्वारकेमध्ये लग्न आहे का. इकडं नाही का प्रेम. इकडं गोकुळामध्ये राधा होतीच ना प्रेम करणारी. द्वारकेमध्ये तिकडे युद्ध आहे, मथुरेमध्ये युद्ध आहे, इकडं मारामाऱ्या नाही. मोठे मोठे राक्षस मारले इकडं, पण इकडचं जे बालपण आहे ते तिकडं नाही का. इकडचा जो रस आहे सगळे जीवनातले रस हे गोकुळामध्ये आहेत, तिकडं पुढं नाहीत कुठं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. काय काय केलं परमात्म्याने या गोकुळामध्ये ते थोडक्यात आपल्याला बघायचं आहे. पण तुम्ही आता भागवत कथा ऐकली, पण आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये बरीच काही मंडळी नवीन आहेत, तिकडं स्वयंपाक करणारे ऐकून राहिले, ते पण नवीन आहेत, रोज येणारे नाहीत ते, नाही का. पण आपल्या त्या सर्वांना माहिती व्हावं याच्यासाठी मी सांगतोय परत काही चरित्र. आणि एरवी सुद्धा कथेतही कृष्ण तोच सांगावं लागणार आहे आणि कीर्तनातही तोच. पण एक मला सांगायचं नाही, ते चरित्र सांगायचं आहे, त्या चरित्राच्या मागचा भाव कळला पाहिजे. विठाला 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 विठाला. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपण असं म्हणतो की असं केलं तर काय होते. बरेच मंडळी म्हणतात मंदिरात आरती करताना किंवा पूजा करताना टोपी नाही घातली तर काय होते, नाही का. जरा मस्जिदीत जाऊन पहा बिन टोपीची, आणि त्यांना म्हणावं काय होते तर, मग पहा काय होते तर, नाही का. पण आपण आपल्याच धर्माला नावं ठेवतो, आपल्याच धर्माबद्दलची आपल्याला जानकारी नाही, आणि त्याच्यामुळं काय होय अधोगतीला चाललो आपण. समजू नका आपण खूप विकास करू राहिलो. आपल्याला नुसता गोळ्या देणं सुरू, चॉकलेट की तुम्ही खूप हुशार आहात. आपल्या इतका नालायकपणा दुसरं कोण नाही करू राहिलं. विठाला 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 विठाला. अरे एवढं मोठं होतं आपण, एवढं मोठं पृथ्वीचं राज्य होतं, पृथ्वीचं ते सीमित होत 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 एवढूच झालं, आणि आपण स्वतःला हुशार समजायला लागलो. सगळं नुकसान झालं तरी हुशार समजतो का, आपण आपल्या धर्माशी प्रामाणिक राहिलो नाही. मी कथेमधून सांगितलं होतं, इथं बसलेले जे कथेत नव्हते त्यापैकी मला सांगा आपल्या धर्माची प्रार्थना काय, हिंदू धर्माची काय, आपल्या हिंदू धर्माची प्रार्थना
कथेवाल्याला मी सांगितली ते सोडून सांगा, जे कथेत नव्हते ते. हिंदू धर्माची प्रार्थना नाही माहित ना आपल्याला, नाही का? आणि पाठ अर्धी असल, ऐकली लय वेळा असल, पण ही आपल्या हिंदू धर्माची प्रार्थना आपल्याला माहित नाही. मी का सांगतो, अरे आपल्या धर्माबद्दल तर आपल्याला माहिती पाहिजे. आपल्या धर्माची प्रार्थनाच अजून आपल्याला माहित नाही. सप्ते करून फायदा नाही. विठाला 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 नुसते सप्ते करून जमणार नाही. तर सप्त्यामध्ये महाराज लोकांनी काय सांगितलं, त्यांनी काही त्यांच्या मनाचं सांगितलं नाही. जे शास्त्रात लिहिलेलं आहे, जे ऋषीमुनींनी लिहिलेलं आहे, जे संत मंडळींनी लिहून ठेवलं तुमच्या आमच्यासाठी, ते सांगतायत. आपल्या हिंदू धर्माची प्रार्थना सर्वांना माहीत असावी, पाठ असावी. हरि ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तानि धर्मानि प्रथमान्यासन्न ते नाकं महिमान सचंत्रत्र पूर्वे साध्या सन्ति देवः. ओम राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठराज्यं महाराज्यमाधिपत्यं समंतपर्ययस्यात् समुद्रपर्यंताया एकराळती तदपेश श्लोको भिगितो परिवेष्टारो मृतस्य वसनगुरे आविष्यत्य कामर्प्रे विश्वदेवा सभासद इति. मी सभासद आहे त्याचा, नाही का? ही धर्माची प्रार्थना आहे गणेश महाराज आपली, आपल्याला अजून माहीतच नाही. विठाला 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 विठाला. आणि गुगलवर पण सापडणार नाही शोकांतिका आहे अशोक भाऊ. बाकीच्या धर्माच्या सापडतील, पण गुगलवर आपल्या धर्माची प्रार्थना सापडणार नाही. ही शोकांतिका आहे. म्हणजे गुगलला माहिती आहे या धर्माची वाह जर केली तर आपलंही काही करणं नाही. हे मोठे झाले तर विठाला विठाला विठाला. कारण या धर्माचे लोक काय आहेत, आपण आहोत काय. आपली गत हनुमंतरायासारखी झाली. सीता पलीकडं आहे लंकेमध्ये हे माहीत झालं, पण जाता कसं तिकडं. हनुमंतरायात ताकद आहे. अरे जन्मल्याबरोबर जो सूर्य गिळण्यासाठी जाऊ शकतो, ही ताकद त्याच्यामध्ये. ते समुद्र काय त्याच्यासाठी, पण माहिती नाही ना. भुलून गेलं ना, विसरून गेलं ना. ज्यावेळेस आठवण करून दिलं त्यावेळेस ताकद आहे आपल्या धर्मात तेवढी. मग आपल्याला माहिती पाहिजे आपल्या धर्माची काय ताकद आहे. आपण आपल्या ज्या चालीरीती त्याच्यावर नाव बोटं ठेवतो आणि बाकीच्यांचं बरोबर आपण म्हणतो हे लय चांगलं आहे बा, नाही का. आपल्याला एवढं कळायला पाहिजे आपला धर्म किती मोठा आहे, आपलं ज्ञान किती मोठं आहे, आपलं विज्ञान किती प्रगत आहे. काय आहे आपलं विज्ञान. देवकीच्या पोटातला गर्भ काढला, रोहिणीच्या पोटात नेऊन टाकला, दोघीले पत्ता नाही. हे विज्ञान आहे आपलं, हे शास्त्र आहे आपलं. सांगणारे अर्धवट 10वी 3दा नापास झाले, तंबाखूच्या पुड्या खाऊन राहिले, धाब्यावर बेवडे बसून म्हणतात असं कुठं होत असते का. तिथं गप्पा चालतात त्याच्या, तिथं मिटिंग भरती. त्या महाराजांना असं बोललं, असं कसं काय होत असते का, काही सांगतात ते महाराज लोक. हे महाराज लोक सांगत नाही. अरे हजारो वर्ष तपश्चर्या करून ज्यांनी ज्ञान प्राप्त करून त्रैलोक्यामध्ये काय काय घडतंय, काय काय घडू राहिलं, काय काय घडणार आहे याचं ज्ञान प्राप्त ज्यांनी करून घेतलं, त्यांनी लिहून ठेवलं. रोहिणीच्या पोटामध्ये गर्भ देवकीच्या पोटातला आणून टाकला. मला सांगायचं किती प्रगत विज्ञान असेल. बरोबर 12 वाजताच जन्म होणार कृष्णाचा. हा बरोबर वेळ पाहून त्याच वेळेला बरोबर सगळे झोपी गेले पाहिजे पहारेकरी. आपोआप कड्या कुलप उघडल्या गेले पाहिजे. काय विज्ञान असेल, काय जादू असेल, कोणती औषधी असेल. असे भाऊ किती कठीण आहे की नाही. असेच झोपले का ते, डोळ्यात तेल घाऊन जागेत का झोपले. कोणतं गुंगीचं औषध त्यांना. बरं असं कोणतं औषध असेल की हे सगळे झोपून गेले पहारेकरी आणि देवकी आणि वसुदेव जागी आहेत. जादू चमत्कार नाही, शास्त्रही त्याच्या मागं, विज्ञान आहे त्याच्या मागं, औषधी त्याच्या मागं. हो, सीजर कसं करायचं तेव्हापासून आहे. ऑपरेशन आपल्या पुराणातले. आपलं नालंदा विश्वविद्यालय जाळून टाकलं ते.
आपल्या धर्माचे विरोधक लोक आहे ना, त्यांनी जाळून टाकलं आणि आपली जी मूळ शिक्षण पद्धती होती ना ती मोडकळीस आणली. याच्यात काय पडेल म्हणायला लागले. आणि त्यांची संस्कृती त्यांना त्यांना माहीत होतं जोपर्यंत यांचं खानपान बदलत नाही आणि यांचं शिक्षण बदलत नाही तोपर्यंत आपण यांच्यावर राज्य करू शकत नाही. ज्या दिवशी यांचं खानपान बदललं, यांचं शिक्षण बदललं, त्या दिवशी यांना कोणीच वाचू शकत नाही. म्हणून एक ध्यानात ठेवा, आपल्या शिक्षणावर आणि आपल्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवायचं. विठाला विठाला हो. शिक्षण कसं पाहिजे. कागचेष्टा बको ध्यानम स्वाननिद्रा तथैव च अल्पहारे गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण. ब्रह्मांडाचा मालक गोकुळामध्ये ज्यावेळेस अवतार घेतो, गोकुळामधून मथुरेमध्ये जातो, कंसाला मारल्यानंतर ज्यावेळेस शिक्षण घ्यायचं, शाळेत जायचं तर कुठं, सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये. घरी गुरुजी बोलवायची ताकद नव्हती का. अरे राजा आहे ना बाप, आजोबा राजा आहे ना, देव आहे ना ब्रह्मांडाचा धनी. मग काय गरज होती गुरुच्या आश्रमामध्ये जाण्याची. नाही, घरी बसून शिक्षण घेता येत नाही, त्याला जावं लागेल घर सोडूनच. कागचेष्टा बको ध्यानम स्वाननिद्रा तथैव च अल्पहारे गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षम. चला, त्या परमात्म्याने काय लीला केल्या त्या ठिकाणी. एक लीला सांगायची, आपल्या धर्मावर लोक उडवतात म्हणून भागवतामध्ये सांगितली, परत सांगितली. एकच लीला सांगतो अशोक भाऊ. त्या ठिकाणी परमात्म्यानं कपडे नेले गवळणींची. गवळणी विवस्त्र होत्या, विवस्त्र त्या यमुनेमध्ये आंघोळ करतात आणि कृष्णाने कपडे नेले, झाडावर बसला आणि त्यांना म्हणतो जर कपडे पाहिजे असतील तर बाहेर या. शोभलं का कृष्णाला. हे लोक नालायक लोक विचारतात बरं का, पण आपल्याला माहीत पाहिजे ना ते की का नेले म्हणून कपडे. कपडे का नेले. कृष्ण सगळाच 12 वर्ष, काही दिवस 52 दिवस का 53 दिवस गोकुळामध्ये राहिला, सगळाच. मग 5-6 वर्ष वय आहे त्यावेळेस ही लीला केली कृष्णानं. आता कृष्णाचं 5-6 वर्ष वय, पहिल्या वर्गात जाणारा मुलगा, त्याच्या मनामध्ये काही वासना आहेत का, काही दुर्गुण आहेत का. नाही नाही, त्याला काय कळते हो, मळच नाही मनामध्ये. आता ह्या ज्या मुली आहेत ना आंघोळ करायला जाणाऱ्या, ह्या 3-3, 2.5-2.5, 3-3, 4-4 वर्षाच्या मुली आहेत. त्यांना सुद्धा काय हो, मनामध्ये काहीच पाप नाही त्यांच्या. फक्त त्यांना इतकं कळलं, सगळ्यांना वाटायचं कृष्ण आपल्याला नवरा मिळावा. मग आता कृष्ण आपल्याला नवरा मिळावा, जर त्यांना काही कळत नाही तर हे कसं कळलं. हे कठीणच आहे ना. हे कसं कळलं. हे असं कळलं की लेकरांना कळतात बऱ्याच गोष्टी. हे लेकरं आपण घरी नसताना ज्यावेळेस खेळ खेळताना, आपण लहानपणी खेळ खेळलेले आहेत की आई वडील शेतामध्ये गेले, मग आपण लेकरं एका गल्लीतले जमा व्हायचो, ते वाळूचं घर बनवायचो. मग त्याच्यात एक मालक घराचा, एक पोरगी त्याची बायको, मालकाला शेंबूड वडले जात नाही, त्याची चेन तुटेल, हे नाही का, अंडरपॅन्टीचा पत्ता नाही आतून, असा मालक घराचा. आणि त्या पोरीले काय घडीकभर त्या घरात जाऊन बसली की गण्या, मालक तिचा, हे गण्या मी जाऊन येते, जरशी दम निघत नाही. अशी हे जोडपं. पण त्यांना एवढं कळतं की नवरदेव नवरी, नवरा बायको असतात. एक दुकानदार बनते, गाव बनते त्याचं, मग एक दुकानदार बनते, मग ते दुकानातून गुळ विकते, मग साखर विकते, तेल विकते. गुळ मागतला तरी दगडाचा खडा, साखर मागतली तर वाळू, तेल मागतलं तर पाणी, आणि पैसे घ्यायचे. पैसे कोणते, माचीचे टकर. लय झालं तर उठच्या बिड्याच्या बिंडलाचं ते चित्र उंटाचं, हे पैसे द्यायचे. आणि मग यानं सामान घेऊन घरी जायचं आणि बायकोला ए स्वयंपाक कर. मग ती म्हणायची तुम्ही किराणा आणला का, हे घे किराणा, त्याला सगळं. मग ती म्हणायचं आता भाजीपाला आणा, दळून आणा. मग हे दळायला जायचं, तो ती भाजी बनवायची नाही का, तेच पाणी टाकायचं नाही का. मग हा दळून आणायचा. दळून आणणे म्हणजे काय, झाडपाला आणणे, पिपळाची पानं, येलाची पानं, तरुट्याची पानं नाही का, आणि मग ते पीठ दळून, आणि मग ती स्वयंपाक करायची. एक चापड दगड नाही तर लाकडाचा पाट घ्यायचा, आणि घरच्या आजीचं ते औषधी, खोकल्याची औषधी असायची, त्याचं ते झाकण घ्यायचं आणि त्या पानावर ठेवायचं, वरून बुक्का मारायचा. अशी गोलपोळी यायची. लग्न झाल्या तेव्हापासून नाही खाल्ली मी इतकी गोळपोळी. अगोदर खायचो लहानपणी. विठाला विठाला म्हणजे खेळत
होतो ना त्या लेकरांना तेवढं कळते पण कळत काहीच नाही. आणि अशी अवस्था आहे लेकरांची. मग त्या मुलीला कळलं या परमात्म्यावर कृष्ण आपल्याला सर्वांना आवडतो, हा आपल्याला नवरा म्हणून मिळाला पाहिजे, याच्याबरोबर लग्न करायचं. एक दिवस दुपारची वेळ आहे, म्हाताऱ्या 2-4 बसल्या. त्याच्यातली एक म्हातारी म्हणते आपल्या मनासारखा जर पती आपल्या मिळावा असं जर वाटत असलं तर काय करावं, कात्यायनी व्रत करावं. मग कात्यायनी व्रत करायचं. त्या मुलीनं ऐकलं आणि सगळ्यांना सांगितलं, सगळ्या मुलीला, तुला वाटतं ना कृष्ण नवरा मिळावा, तुला वाटतं ना कृष्णाबरोबर लग्न व्हावं, आपण एक करू, कात्यायनी व्रत करू. तिला काही कळलं असतं तर मुकाट्याने एकटीन केलं नसतं का? काय झालं बाबा, सप्ताह सुरू, एवढा सप्ताह करणं का सोपं आहे का? लोक म्हणतात महाराज कुठून करतात. काय झालं, एकदा चालू हिवराश्रमली आणि हिवराश्रम गेल्यानंतर येता शुभ ते तुमचं गेट आहे ना मोठं आहे की नाही, त्या गेटच्या बाहेर असं एवढं सापडलं मला, असं एवढं नाही का. म्हणलं मग लावू सप्त्यात विठाल विठाल विठाल. पण तुम्हाला सांगितलं का अंबादास भाऊ आता लोक मी की सप्ताह काऊन करतो असं आहे की नाही. तुम्हाला गाडी घेऊन द्यायची का? जरा आज शावर आलं ते, आज 4 वर्षात आज शावर आलं ते आहे की नाही. पण हे सांगितलं कोण आले नाही. मग असंच हे सापडलं. मी काय सांगतो, असं जर आपल्याला काही सापडलं तर आपण कोणाला सांगतो का? अहो 10 रुपयाची नोट सापडली आपण पुटकून ठेवतो, दुसऱ्याला सांगत नाही मला 10 रुपये सापडले म्हणून. 500चा विषय सोडा. एकदा मी अशी डुप्लिकेट 500 टाकली, डुप्लिकेट आमच्या हॉटेल पुढं, आणि 2-4 जण गप्पा कर मुद्दाम टाकली. ती एक असं पाय देऊन उभं राहिलं. अर्धा घंटा उभं होतो आम्ही हॉटेलचे, सगळे हसत होतो. ते असं पायच उचले ना, इकडचा पाय असा करायचा आहे, इकडचा असा करायचा आहे. बरं या मग, तरी ते जाय ना, मग ते या म्हणणारच निघून जायचं, पण ते पाय उचले ना. आणि ज्यावेळेस सगळे निघून गेले मग अर्ध्या पाऊण तासानंतर त्यानं पाय उचलला पटकन. खरी गोष्ट आहे बरं, कीर्तनात खोटं नाही सांगत. म्हणजे 500ची नोट डुप्लिकेट असून सुद्धा आपण तिच्यावर इतकं भाळतो किंवा तर आपण कोणाला सांगतो का मग काही सापडलं तर? आणि मग इथं तर ब्रह्मांडाचा मालक आपलासा करून घ्यायचा आहे. मग तिला माहीत झालं की जर कात्याने व्रत केलं तर तो आपल्याला नवरा मिळेल, तर मग हिनं एकटीनं केलं नसतं का? सगळ्याला का सांगत फिरली? त्याची किंमत तिला माहीत नव्हती, कळत नव्हतं त्यातलं काही. सगळ्या मुलींना सांगितलं. मग सगळ्या मुलींना कात्याने व्रत करायचा विचार केला. यमुनेमध्ये जायचं, कपडे काठावर ठेवायचे, आंघोळ करायची, कपडे परिधान करायचे, वाळूची मूर्ती मांडायची, कात्यानीची पूजा करायची, घरी यायचं. करता करता 20 दिवस झाले. ते व्रत महिनाभर करावं लागते. 15 ते 20 दिवस झाले आणि परमात्म्याला कळलं. आणि परमात्मा करतो, ह्या जे व्रत करतात माझ्या प्राप्तीसाठी ते चुकीचं करतात. आणि चुकीचं जर केलं ना तर चुकीची सुद्धा सजा आहे. परमार्थ नवे लेकुराच्या गोष्टी, बोलता सोपे वाटे, करणी करता टिरकापी. इतकं सोपं नाही परमार्थ. आणि मग भगवंताने विचार केला, या माझ्या प्राप्तीसाठी हे सगळे कुटाने करतात, पण चुकीचं केल्याने मी प्राप्त होणार नाही. इंद्रासन पाहिजे होतं कोणाला? कुंभकर्णाला. पण चुकीचा शब्द निघाला तर निद्रासन. मग जर चूक मंत्र म्हणताना चुकीचं जरी झाला तर फळ त्याचा भोगावा लागतो चुकीचा. जसं लाईट आहे, जर आपण लाईटचं बटन दाबलं तर वायर आहे नाही का, तर लाईट लागतो आणि जीवनामध्ये प्रकाश म्हणजे उजीड येतो. पण जर त्याच लाईटला चुकीनं जर कुठं पंक्चर आहे, त्याच लाईनीच्या वायरला जर पंक्चरच्या ठिकाणी हात लागला, अख्ख्या जीवनात अंधार होतो. तिथं काही असं नाही की लहान लेकरू का म्हातारं का जवान का लाईन म्हणून सोडले जातो, असं काहीच नाही. तसंच याचं सुद्धा आहे, चुकीला माफी नाही परमार्थ. विठाल 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 विठाल. त्या गवळणी चुकीचं करतात, मी कसा प्राप्त होईल म्हणून कृष्ण परमात्मा तिथं येतो. पण येताना सोबती घेऊन येतो आणि सोबत्याला सांगलं, हे बघा इथं तुम्ही झाड पाल्यातलं पूर राहायचं, मी आवाज दिल्यावर यायचं, तोपर्यंत यायचं नाही. कृष्ण परमात्मा झाडावर बसले, मुली विवस्त्र आंघोळ करतायत, छोट्या छोट्या त्या आंघोळी केल्या त्यांनी. आता बाहेर यायचं, एक मुलगी बाहेर आली, कपडेच नाहीत. बाकीच्या नंतर कपडे कुठे गेले? वाऱ्यानं इकडून तिकडून उडून गेले असतील. पण वाऱ्यानं उडून गेले असतील असं वाटलं तर बाहेर आल्यानं पाहू लागलं इकडं तिकडं. कृष्णानं बासरी वाजवायला सुरुवात केली. जसं पहिला आवाज दिशेनं पळत पळत पाण्यात गेला, तिथं कृष्ण आहे पाण्यात गेल्या सगळ्या. आणि मग म्हणतात, कृष्णा अरे आमचे कपडे दे रे, आमचे कपडे दे रे. कृष्ण म्हणतो, मी काही देत नाही, तुम्ही या तुमचे कपडे घेऊन जा, मी द्यायला रिकामा नाही. अरे कसं येता बाहेर? कपडे नाही ना अंगात, बाहेर कसं येता? जसे आत गेला तसे या.
अरे तू आहे ना बाहेर, मी बाहेर आहे म्हणून काय झालं? आणि माझ्यासाठीच व्रत करताना मला पती म्हणून प्राप्त करायचा म्हणूनच व्रत करताय ना. मग ज्याला नवरा करायचा त्याला काय भेटता तुम्ही? मग त्याच्यासमोर कायला असता? त्यामुळे तसं नसते रे, नाही का? विनंती करतात, तेरे कान्हा मोरी सारी और चुनरी, तेरे कान्हा मोरी सारी और चुनरी, बड़ी भोली भाली गोकुल की मैं छोकरी, बड़ी भोली भाली गोकुल की मैं छोकरी, व्रत रखा है बस तुझे पाने का, पता नहीं था तेरा यहाँ आने का, पता नहीं था तेरा यहाँ आने का, पूजा की थाली लाई और फूलों की टोकरी, पूजा की थाली लाई और फूलों की टोकरी, बड़ी भोली भाली गोकुल की मैं छोकरी, बड़ी भोली भाली, बड़ी भोली भाली, बड़ी भोली भाली गोकुल की मैं छोकरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाही का, नवीनच ऐकलं नाही? बडी भोली भाली गोकुल की मैं छोकरी. अरे मी भोळी भाली तुझ्या प्राप्तीसाठी आले, आम्ही हे व्रत करतो, त्याला बाहेर या. मग त्यांनी बाहेर येण्यासाठी आपल्या लज्जा झाकण्यासाठी हातानं लज्जा झाकली. कृष्ण म्हणतो तसं नाही, दोन्ही हात वर करून या, दोन्ही हात परमात्मा प्राप्त करायचा, दोन्ही हात वर करून या. बरं, आता मी आहे ना एकटा, मग तुम्ही मलाच प्राप्तीसाठी ते करताय ना, दोन्ही हात वर करून या. दोन्ही हात वर करे आणि बाहेर या लागल्या. लगेच इशारा केला सोबत्याले, ते लगेच झाडाच्या बाजून पुढं आले, बाहेर आले, हुर्रे हुर्रे करू लागले. पोरी परत पाण्यात गेल्या, इतकं गळ्यापर्यंत परत पाण्यात गेल्या. यावरी कपडे घ्या तुमचे. कसं येता कृष्णा, तू एकटाय ठीक आहे, पण हे लोक आहे ना, म्हणजे लोक आहेत म्हणून तुम्ही येत नाही का? यायची काय लाज धरायची लोकांची? तुका म्हणे आता ऐका वचन त्याजोन याच्यानं भक्ती करा. लोकांचा विचार कर, हत्ती चले बाजार कुत्ते भुकते हजार. येडं झालं म्हणतात महाराज, म्हणू द्या, नाही का? हाथी चले बाजार कुत्ते भुकते हजार, मेरे मन को भाया मैंने शुगर होके गुलाब जामुन खाया. मनाचा मालक विठाला 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 विठाला. हे लोक आहेत म्हणून लाजता का? लोक लाज जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत परमात्मा प्राप्त होत नाही. लोग कहे मीरा भई रे बावरी, सास कहे कुलनासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, नाही का? डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला कांद्यावरी, भरल्या बाजारे जाईन मी, भरल्या बाजारे जाईन मी. हाती घेऊन टाळ खांद्यावरी विना, हाती घेऊन टाळ खांद्यावरी विना, हाती घेऊन टाळ खांद्यावरी विना. मग मग मना कोण करे, डोईचा पदर आला कांद्यावरी, डोईचा पदर आला कांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी. पंढरीच्या पेठे मांडियले पाल, मनगटावर तेल घाला तुम्ही किती बोंबला माझ्या नावानं. जनाबाई म्हणते, पण मी देव करणार, मी पंढरपूरला जाणार, आणि म्हणून देव दळू लागतो, उगच नाही. म्हणून देव मीराबाईच्या इथं येतो, म्हणून तिचं नाव घेतलं जातं. छम छम पायल पहन के नाची मीरा भई दीवानी, सदिया बीत गई है जुबा पर मीरा की कहानी. विष कप्राशन करे मीरा तो चिंतित का ना होवे, खुद वो जहर पचा कर का ना मीरा कुमाखन देवी. तू राधे राधे बोल पगले,
तू कृष्ण कृष्ण बोल पगली. अरे त्या मीराचं अजून नाव घेतलं जातं का मीरेचं काम केलं, का विषाचं अमृत बनवून दिलं? कारण अहोरात्र नाव घेत होती ती. चला, लोक लज्जा सोडत नाही तोपर्यंत मी भेटत नाही. मग आता त्या मुली कसंही यावं बाहेर लोकांनी. मग देव परमात्मा समजावून सांगतो देव म्हणजे काय. ज्या देवाच्या प्राप्तीसाठी, ज्या माझ्या प्राप्तीसाठी तुम्ही हे व्रत करत आहात ना, तो मी म्हणजे तुम्हाला काय कळलो का? ज्या पाण्यामध्ये तुम्ही विवस्त्र गेलात ना आंघोळ करण्यासाठी, ते पाणी म्हणजे मी आहे. ज्या पाण्यामध्ये तुम्ही विवस्त्र आंघोळीसाठी गेलात ना, त्या पाण्यातले जलचर जे आहेत, मासे, खेकडे, आणखी त्याच्यातले किडे, हे सगळे तुमच्या शरीराला स्पर्श करून जातात ना, ते सगळे मी आहे. मग मी तुम्हाला प्राप्त आहे. अरे पाण्यात मी आहे, पाण्याच्या बाहेर आलं तर वारा म्हणजे मीच आहे. अरे अंधार म्हणजे मी आहे, उजेड म्हणजे मी आहे. मग तुम्ही अंधारात गेला रात्री झोपायला आणि अंगावरचे कपडे काढून बन्यांवर झोपले तरी परमात्मा अंधार आहे. आणि उजेडात कपडे घालून आले तुम्ही तरी उजेड म्हणजे परमात्मा आहे. मग मी तुम्हाला भेटलो ना, पण तुम्हाला कळालो कुठं? विठाला 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 विठाला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. जळी जळी भरला, चिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. अरे तो परमात्मा जळी स्थळी काष्टी पाशानी भरून उरलेला आहे ना. मग तो जर प्रत्येक ठिकाणी तो परमात्मा आहे, चराचरामध्ये परमात्मा आहे. मग आपण ज्याच्याबरोबर लग्न झालं त्या नवऱ्याला परमात्मा समजा ना. तुझे आहे तुझं पाशी परी तुझा गावला, नाही का? त्याच्याच पाया पडा ना. उगं महाराजाचे अंगठे खराब करायचे पाया पुढं पुढं. इथं आपल्या गावात मिरवणूक करत नाही म्हणून बरं आहे बाबा. आपण काही काही गावात मिरवणूक केली तर तिथून आल्यावर 3 दिवस लेकरं ओळखत नाही तुम्हीच का पप्पा. हां, ते असं कुकू लावू 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 एक बाई एका ठिकाणी चाललं, ती बाई कुकू लावते इकडून, ही बाई कुकू लावती इकडून. डोळ्यात गेलं तर ऑपरेशन करावं लागलं मला. बोट डोळ्यात गेलं तर नाही का. एक बाई घाई 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 आली शेतात जायसाठी. आता माय मला लावू दे मारले कुकू लावते, मारले कुकू लावते, खाली पाय 3 वरी कुकू लावते, दुसऱ्याच्या ताटात लावते. माझ्या डोळ्यात बोट गेलं ना बाबा, नाही का. ऑपरेशन करावं लागलं मला. आणि घरी लेकरं ओळखत नाही लय दिवस, नाही का. मग कसे आले इतके महाराजाचे मुटके खराब करायचे आणि नवऱ्याच्या पाया पडत नाहीत त्या. लय कठीण आहे बाबा, नाही का. जस पंढरपूरला जातात काही, तिथून छटाकभर मुरमुरी घेऊन येतात, छटाकभर. आणि लोकांच्या थैल्यातले लाडू कोणाचे किती आणले आहेत, चोरून चोरून खाणारे आहेत काही. हां, आणि इथून छटाकभर मुरमुरी आणतात. अख्ख्या गावात 2-2 मुरमुरी वाटत फिरतात. मी पंढरपूरला गेलो घे परसाद. 2 मुरमुरे हातावर टेकवायचे आणि कप भरचे आपियाचा. घरी भेटत नाही. 6 महिने परसाद पुरवतात व काही काही लोक. विठाला विठाला विठाला. परमात्मा कळला का? कळणं महत्वाचं आहे आपल्याला परमात्मा. मग आपल्याला परमार्थ करता येईल. काय तर अगोदर कळणं महत्वाचं आहे. चला, त्या गवळणींना परमात्मा काय कळून दाखवलं. बऱ्याच अशांनी लीला केला. जर आपल्याला कोणी विचारलं परमात्म्यानं कपडे का नेले, हो नेले. त्या छोट्या छोट्या होत्या, परमात्माही छोटा होता, पण त्यांना सांगायचं होतं परमात्मा म्हणजे काय याच्यासाठी परमात्म्यानं. आणि त्यांनी 20 दिवस जे चुकीच्या पद्धतीनं पूजा केली, ती चुकीची पद्धती त्याचं प्रायश्चित्त म्हणून, ती सजा म्हणून त्यांचे कपडे बाहेर आणले. विठाला 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 विठाला. बऱ्याच चोऱ्या केल्या. एक चोरी सांगतो. एक गवळण म्हणते कृष्णा माझ्या घरी येऊन पाय. आणि तिला माहिती ज्यानं चॅलेंज केलं त्याच्या घरी कृष्ण केल्याशिवाय राहणार नाही, तिनं राहत नाही. म्हणून तिनं विचार केला की आज मी दरवाजातच उभी राहणार, झोपणारच नाही. झोपल्यावर येतो नव्हतं मी दरवाजातच. 5 वाजेपासून जेवण केलं, घरातले सगळे झोपले आणि दरवाजात उभी आहे, दोन्ही हात लावून दरवाजाला. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 2 वाजले रात्रीचे तरी कृष्ण येत नाही. 3 वाजले, 3:30 झाले तरी कृष्ण आला नाही. उंदराला सुद्धा आज जाऊ देत नाही ती. 3:30 वाजले, 3:45 वाजले आणि मग तिचं लक्ष बाहेरच, कृष्ण आला नाही पाहिजे. आणि मग आतून कोणतरी असं थाप दिला पाठीवर, ए सुंबळे असं. तिचा नवरा नव्हता, तो 4च्या पुढे उठत होता.
सासरा सासू बी नव्हते. मग कोण होतं पाठीवर हात मारणार? ए गंगू जाऊ दे, मला घरी 4:45 वाजले. 4 वाजता आई उठत असती यशोदा माता, मला घरी जाऊ दे. ती उठायची आत मी गेलो पाहिजे घरी, नाही तर लय मारल, मला लय मारती, मला ती उकळाली बांधून ठेवती नाही का. तर मला जाऊ दे, मला बाहेर जाऊ दे, बाजूला हो. ती म्हणते मी बाजूला होते कृष्णा, पण मला एक सांग, तू आत गेला कधी? ते म्हणे गंगू तू बाहेर पाहून राहिली, मी बाहेर नाहीस ना, मी आतच आहे ना, मी आत असतो, तुला कळत नाही, तू बाहेर पाहत बसली. विठाला 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 हे सगळं दही दूध तूप लोणी चोरून खायचा परमात्मा रात्री आपल्या मित्रमंडळीने घेऊन जायचा आणि सांगितलं इकडं तिकडं शोधण्याचं काम नाही, मी आताच आहे. देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी, अवती भवती असून दिसेना, शोधितोस आकाशी, कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी. कुठं तीर्थाला जायची गरज आहे का? नाही. महाराज तुम्ही कशाला 2 गाड्या काढल्या? मी कथेतून हेच सांगितलं बरोबर. मग एक माऊली उठली कथा झाल्यावर, म्हणे महाराज तुम्ही काय मग 2 गाड्या भरून नेऊन राहिले, मोठं कठीण गणाशिक भाऊ. हो, पण महाराज लय गावचं पाणी पिले. महाराज बोलते ना त्याच्यावर अभ्यासानच बोलते की याचं उत्तर देता आलं पाहिजे, नाही तर मग बोलायचंच नाही ना. मग मी म्हणतोय ना तीर्थयात्रा करण्याची गरज नाही, मग जायचं कशाला? त्या भगवंताने जी सृष्टी बनवली ना, हे सृष्टी सौंदर्य बघण्यासाठी जायचं. पुन्हा एक सांगू, झाडाच्या सावलीत गेल्यानंतर जी हवा थंडी लागते ना, ती उन्हात नाही. हवा उन्हातही आहे आणि झाडाच्या सावलीतही आहे, पण सावलीत गेल्यावर तीच हवा थंडी लागते आणि उन्हात असल्यावर तीच हवा काहीतरी गरम आहे. मग आपण इथं आहोत म्हणजे उन्हात आहोत आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलं त्या मंदिरात म्हणजे आपण सावलीत आहोत. मग उन्हात ऊन लागत असते, सावलीत थंडी हवा लागत असते. विठाला 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 म्हणून तीर्थयात्रा करायची. चला, इथल्या गोकुळातलं सगळं 12 वर्ष झाले. तिथून परमात्म्याचं पुढचं कार्य करण्यासाठी मथुरेमध्ये कंसाला मारलं, तिथून पुन्हा जरासंघाबरोबर 18 वेळा युद्ध केलं, तिथून द्वारकेची स्थापना केली आणि द्वारकेची स्थापना झाल्यानंतर प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी परमात्मा आता राजा आहे. प्रभा क्षेत्राच्या ठिकाणी परमात्मा त्या ठिकाणी आलेत लोकांना भेटण्यासाठी आणि मी प्रभा क्षेत्राच्या ठिकाणी येणार आहे. हे गोकुळात मथुरेतल्या सगळ्या गवळणी त्यांना सांगितलं. काही त्यावेळेस तरुण होत्या, काही छोट्या होत्या, काही म्हाताऱ्या होत्या, काही मरून गेल्या होत्या, पण ज्या ज्या होत्या त्या सगळ्या गवळणी याचे सगळे सोबती त्यावेळेचे हे सगळे आले. आज कृष्ण प्रभा क्षेत्राच्या ठिकाणी येणार आहे. मोठा मंडप टाकला, खूप मोठं स्टेज बनवलं आणि त्या स्टेजच्या त्या सिंहासनावर परमात्मा आरूढ आहे. श्रीकृष्ण परमात्मा जो चोरून दही दूध तूप लोणी खात होता, जो शेंबड्या पोळ्याबरोबर खेळत होता, तो परमात्मा राजा झालेला आहे आणि तिथं बसलेला आहे नाही का. आणि ह्यांना जे बोलावलं तिथं भेटण्यासाठी मग हे आले, पण आले तर यांना बाहेरच अडवलं. याचे कपडे पाहून मोठ्याच्या जवळ मोठी मोठी माणसं जात असतात, यांचे फाटके तुटके कपडे पाहून बाहेरच अडवलं. तुम्ही थांबा इकडं, तुम्हाला परमिशन नाही, तुम्ही इकडंच थांबा. मग इकडंच थांबलं आणि ते पाहिलं कृष्णानं. इकडं थांबवल्यावर मग एकमेक बोलू लागले, का रे अरे याला भेटायची परमिशन घ्यायची पडत नव्हतं, पळत पळत जायचो आपण, गळ्यात मिठी मारायचो नाही का, तो पळत पळत याचा मिठी मारायचा आणि आता त्याला भेटायला आपल्याला जाऊ देऊन नाही राहिले. हे कोण आहेत रे आत बसेल लोक, हे कोण आहेत आपल्याला अडवणारे? अरे आपण बालपणीचे मित्र होत त्याचे. एक म्हणे मुख्य राहा, दांगडो करू नका. आता तो काही लहानपणचा राहिला नाही. मग आता गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा किरी झाला, कृष्ण शिवासनी बैसला, कृष्ण शिवासनी बैसला. गड्यानो गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण शिवासनी बैसला, कृष्ण शिवासनी बैसला. अरे
तो काही आता लहान राहिला नाही, तो आता राजा झाला, तो सिंहासनावर बसला. पण कृष्णानं त्यांच्याकडे पाहिलं आणि कृष्णानं त्यात अडवणाऱ्यांना, त्या चोपदारांना सांगितलं, ए येऊ द्या रे त्याला, सगळे लहानपणचे मित्र आहेत माझे. फटाफटा पटापटा येऊन सगळेजण आत बसले. राजा बोले दल आले. कृष्णानं सांगितलं, सगळे आत आले, बसले. पुढे येऊ द्या रे त्याला, मित्र आहेत माझे, जरा पुढे येऊ द्या. पुढे येऊन बसले सगळेजण. आणि मग कृष्णानं तिथून प्रवचनाला सुरू केली. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू आले, मी जगाशी चाळीता, मी आसान मी तसान, सगळं माझ्या सत्यन होते. हे सगळं सांगणं सुरू केलं. आणि ते प्रवचन ऐकताना उठली बा एक म्हातारी उठली. आणि रे नाटकं नको सांगू, लोक काय सांग कोण आले. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सुरू चालेल, लय मोठा राजा झाला. कधी झाला रे राजा? आम्हाला माहिती तू काय करत होता. अभंगाच्या प्रसंग चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया. चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया. गौलन कानंद कुंवर कन्हैया, गौलन कानंद कुंवर कन्हैया, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही. गौलन आनंद कुमार कन्हैया, गौलन कुमार कन्हैया, करे बराई दिखावत मोई, काय बराई दिखावत मोई, करे बराई दिखावत मोई, करे बराई दिखावत मोई. अख्खा मंडप भरलेला. आणि म्हातारी उठून बोलाले, मुकाराय मोठेपणा सांगू नको, आम्हाला माहिती तू कोण आहे. नंदबाबाचा पोरगा आहे, यशोदा गवळणीचा तो पोरगा आहे. आणि चोरून चोरून तूप दही दूध तूप लोणी खात होता. आणि आता लागला मोठ्या मोठ्या गप्पा करायला. आम्हाला माहिती तू हातपाय धुत नव्हता, बाहेरून आला तर 10 वाजे लोक आंघोळ करत नव्हता, हातपाय दगडांना घासावं लागत होते, साबण नव्हते. तेव्हा लागला मोठे कीर्तन करायला. अशी आमची बहीण म्हणली होती मागच्या वर्षी, विठाला 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 विठाला, लागला कीर्तन कथा करायला. माहिती आहे काय तर लहान म्या बोलविल्या वेदू बोले, लहानपणी अरे नंद बापाचा पोरगा आहे तू, यशोदा मातेचा पोरगा आहे तू, लहानपणी दही तू तूप लोणी सगळं चोरून खायचा, मोठ्या मोठ्या गप्पा आणतो का. बाकीच्या म्हाताऱ्या म्हणलं, ए बुढे कुठे आहे तू. मातेनं मंडपात ती राज आहे, मुकीर आहे ना मोठ्याला बडा करून राहिला तो. कशाला माझ्या समोर बडा करावं. अभंगाच्या दुसऱ्या चरणात काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही, कारे बराई दिखावत मोई, कारे बराई दिखावत मोई, काहे बराई दिखावत मोही,
मोय काहे बराई दिखावत मोय काहे बराई दिखावत मोई काहे बराई दिखावत मोई आजीबाई म्हणते मला मुक करायचं सांगू नका. लंब्या लंब्या गप्पा आणून राहिले तर किती वेळचं मला माहिती आहे तो काय होतं. माझ्यासमोर कशाला बरं आहे. बाहेर गावी सांगा तुम्ही काय कीर्तन सांगायचं ते. गावात आम्हाला का माहीत नाही का. नाही का महाराज केवढ्याचं आहे तर काय बढाई दिखावत मोही जानत हूँ प्रभूपणा. मी प्रभू आहे, मी जगाचा मालक आहे, मी ब्रह्मांडाचा धनी आहे. ते बाकीचे सांग, आमच्या समोर नको सांगू. काय बढाई दिखावत मोही जानत हूँ प्रभू ते पणा तेरा. तू किती मोठा प्रभू आहे, तुझा प्रभूपणा काय आम्हाला चांगलं माहिती आहे. काय तर अरे तुला इतकी कंटाळली होती तुझी आई की तुला उखळाला बांधायचा प्रयत्न केला. पण विषय असा आहे घामा झोकील झाली पण तर बांधल्या नाही गेला. विठाला 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 विठाला. सगळ्या तक्रारी यायच्या म्हणून काम करत असो. आणि काम करायला काहीतरी यशोदा गेली की पळून जायचं, खोड्या करायचं. मग तक्रारी यायच्या म्हणून यशोदाने विचार केला उखळाला बांधून ठेवू. म्हणून यशोदा बांधायला लागली. हां 4 बोटं दोरी कमीच, 4 बोटं दोरी कमीच. दुसरी आणली 4 बोटं दोरी कमीच. मग कमी पडते. घरातल्या सगळ्या साड्या धोत्र पितांबर सगळे आणले तरी बांधलं जात नाही. कारण तो लहान आहे का. आणू रेणू या थोकडा तुका आकाश आहे एवढा. ते बांधल्याच जात नाही. घामा झोकील झाली. कपडे आणू आणून, लुगडे आणू आणून, साड्या आणू आणून, सगळे दौर आणू आणू बांधल्या जात नाही. मग आता घामा झोकील झाली डोक्यात आता कायच करावं यासाठी देवाला वाटलं जाऊ द्या नाही का. मग स्वतः बांधून घेतलं. तो बांधल्या जात नाही. पण आई इतकी परेशान झाली ना, ती नाराज व्हायला नको, तिला त्रास देऊन फायदा काय म्हणून स्वतःला बांधून घेतलं, छोटं बनवून घेतलं नाही का. मग ती गवळण म्हणती अभंगाच्या स्त्री और बात सुना उखाला सुखला. और बात सुना उखाला सुखला. और बात सुन उखल सुना. और बात सुना उखल सुना. ओ आ ओ आ और बात सुना उखाला सुखला. और बात सुना उखाला सुखला. और बात सुना उखर बड़ा. और बात सुना उखर बड़ा. बांधलिया दूर बांधलिया पना तू गोपला. करे बनाई दिखावत मोही. करे बनाई दिखावत मोही. बांधलिया तू आपण गोपाला काय बराई दिखावत मोही. काय बराई दिखावत मोही. अरे आणखी ऐक. और बात सुन उखल सुगला बांधलिया तूने आपण गोपाला. स्वतःला उखळाला बांधून घेतलं तू. आणि उखळाला बांधल्यावर का तू आईले त्रास कमी दिला का. आई कामात गुंतलेली आणि ते उखळा सगळं बाहेर आलं ओढत ओढत. त्याच्याकडून काय ओढणं होत नाही नाही का. तो जर गोवर्धन पर्वत आहे का करंगळीवर उचलू शकतो तर त्याला उखळ बाहेर आणायला ओढत आणायला काय अडचण आहे. उखळ ओढत बाहेर आलं. बाहेर 2 झाडं होती अमलार्जुन. 2 झाडं. त्या 2 झाडाच्या मधातून गेलंय. आता ज्यानं सरळ दरवाजातून उखळ बाहेर आणलं त्याला तिथून पलीकडं सरळ नेता येत नव्हतं का उखळ. पण उखळ आडवं केलं तर तबो असं आडवं आणि ते दोन्ही झाडात अडकलं. आणि अडकल्यावर जोरानं वडलं. जसं जोरानं वडलं तसं दोन्ही झाडं खाली पडले. कडकड 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 आवाज झाला झाडं पडण्याच्या. यशोदा बाहेर आली. बाजूच्या गवळणी आल्या. काय झालं काय झालं. झाडं असे पडले. बरं झालं असे पडले. ते जर असं पडलं असतं तर काय झालं असतं या लेकराचं. आणि इले तर काही अक्कलच नाही. बांधावं
आवाज कशाले लेकराले आम्हाला का 7-7 8-8 झाले पण एकाले बांधलं नाही हिला का सांभाळल्या जात नाही का अक्कलच नाही. त्या यशोदेले बोलू लागले बरं झालं असे पडले का पडले हे 2 झाडं म्हणजे हे कुबेराचे पुत्र होते. यमला अर्जुन हे कुबेराचे पुत्र होते आणि कुबेर सगळ्यात श्रीमंत आहे आणि जेवढे श्रीमंत लोक आहेत ना त्याची लेकरं बिघडेल असण्याची दाट शक्यता आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. जेवढा पैसा जास्त ज्याच्याकडं ते जास्त बिघडलेलं असल्याची दाट शक्यता. तुमच्यातल्या कोणाविषयी मी बोलत नाही. तुम्ही म्हणसाल बा आपल्याजवळ आहेच काय लय झालं तर 50 एकर जमीन 200-300 म्हशी आपल्याजवळ आहेच काय. पैशावाला म्हणतो मी ज्याच्याकडं सोन्याची लंका होती ते बिघडलं त्याने 80,000 बायका असून सीता पळून नेली. ज्याच्याकडं जास्त पैसा ना तो बिघडण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचे मुलं सुद्धा बिघडण्याची दाट शक्यता असल्यामुळं हे कुबेराचे मुलं बिघडलेले दोन्ही खूप दारू प्याले एक दिवस आणि विवस्त्र एका तलावामध्ये आंघोळ करतात. सोबत 2-3 4-5 अप्सरा आहेत त्या सुद्धा विवस्त्र आहेत. एकमेकाच्या अंगावर पाणी टाकतायत लूट झालेले आहेत नाही का आनंद घेत आहेत त्याच्या हिशोबानं. आणि तितक्यात तिथून नारद महर्षी आले. नारद महर्षींना पाहिल्याबरोबर त्या अप्सरा लाजल्या पळत पळत काठावर गेल्या आपले कपडे परिधान केले पण हे काही लाजले नाही. हे म्हणता हा चल नारद मग काय करायचं त्याची काय भीती आली का आम्ही का सामान्य आहे का हे काय भगीरथ इकडे तिकडे फिरते आम्ही कुबेराचे पुत्र. आणि नारदाला राग आला आणि राग आल्यानंतर नारदाने त्याने श्राप दिला माझा अपमान करता का तुम्हाला उघडच राहायची सवय ना जा झाडं बनून पडसाल. आता उतरली कारण नारदाचा श्राप येतो. झाडं बनून पडसाल म्हटल्यावर अर्ध्यापेक्षा जास्त उतरली. नारदाचे पाय पकडले काहीतरी उशाप द्या याच्यातून आम्हाला मुक्त करायचा. इतक्या लवकर नाही चुकी केली ना त्याची सजा भेटलीच पाहिजे. पण तुम्ही उघडे जाता उन्हातच उघडे पावसाळ्यात उघडे गारगुण झालं तरी उघडेच तुम्हाला कोणी झाकणार नाही. उघडेच राहा तुम्हाला लय हौस उघडे राहायची. पण तुम्ही उशाप मागताय ना द्वापार युगामध्ये गोकुळामध्ये कृष्ण नंदबाबाच्या घरी अवतारित होईल त्यावेळेस त्याच्या हातून त्याच्या दर्शनानं तुम्हाला मोक्ष मिळेल. आणि तेव्हापासून ते 2 भाऊ तिथं झाडाच्या रूपामध्ये होते त्यांचा उद्धार करायचा होता म्हणून कृष्ण परमात्म्याने ती लीला केली. विठाला 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 विठाला. हातानं झाडं लोटून देतात नव्हते का हातानं नाही लोटलं उखळानं ते काय पाडले. याच्यापासून संदेश दिला परमात्म्यानं ज्यानं माझ्याबरोबर स्वतःला बांधून घेतलं ज्यानं माझ्याबरोबर नाळ जोडून घेतली ना त्याची सुद्धा ताकद इतकी आहे की तो उद्धार करू शकतो पाप्याचा. तो सुद्धा पाप्याचा उद्धार मी पाप्याचा उद्धार करू शकतो परमात्मा त्यात नवल नाही पण माझ्याबरोबर बांधून ज्याने घेतलं ते सुद्धा पाप्याचा उद्धार करू शकतात. तेवढे ताकदवर बनतात हे दाखवायचं होतं म्हणून आपण स्वतःला देवाबरोबर बांधून घ्यायला पाहिजे. विठाला विठाला विठाला. अरे उकळाला बांधून घेतलं तू स्वतःला माहित आहे आम्हाला आणि मोठा झाला तक्रार झाला ते आईन सांगितलं जा रे घरी राहू नको आता लहान राहिला घरी राहतो रिकामे कामं करतो जा रानामध्ये. आणि मग तू वन 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 फिरत होता रे गाईच्या मांग शेवटच्या चरणात फेरत वन वन गौवा चरावत फेरत वन वन गौवा चरावत बना बना गौवा धरावत फेरत बना बना गौवा धरावत फेरत बन बन गौवा चरावत फेरत बन बन गौवा चरावत फेरत बना बना गौवा धरावत फेरत बना बना गौवा धरावत. कहे तुकया बंधू लकरी ले हाथ कहे तुकया बंधू लकरी ले हाथ काहे बराई दिखावत मोय
काहे बराई दिखावत मोही कहे तू कया मंगल करले हात कहे तू कया मंगल करले हात तारे बराई दिखावत मोही तारे बराई दिखावत मोही जानत हो प्रभुपण तेरा सबही जानत हो प्रभुपण तेरा प्रभुपण तेरा प्रभुपण तेरा सब जानत हूँ प्रभुपण तेरा तेरा जानत हूँ प्रभुपण तेरा सब जानत हूँ प्रभुपण तेरा जानत हूँ प्रभुपण तेरा सब काहे बराई दिखावत मोही काहे बराई दिखावत मोही जानत प्रभु बना तेरा सबही जानत ना ना जानत 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 प्रभु बना जानत प्रभु बना तेरा सबई जानत जानत हूँ प्रभुपण तेरा सबही जानत हूँ प्रभुपण तेरा सबही जानत हूँ प्रभुपण तेरा सबही काहे बराई दिखावत मोही काहे बराई दिखावत मोही फिरत बन बन गौवा चरावत कहे तुकया बंधू लकडी लेके ती म्हातारी बनते अरे तो वन वन फिरत होता गाई चरत काठी हातामध्ये घेऊन आणि मला सांगतो का मोठेपणा मी प्रभू आहे ना असा आहे तसा आहे नाही का ते मला नको सांगू आणखी कोणाला सांग जानत हूँ प्रभुपना तेरा सबई काहे बराई दिखावत मोही जानत हूँ प्रभुपना तेरा सबई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई
तुकार कुमार तुकार कुमार तुकार कुमार तुकार कुमार आपल्या या वर्षीच्या या भागवत सप्ताह या 4था वर्ष या सप्ताहाची सांगतासाठी काल्याच्या कीर्तनानं सांगता होते आणि याप्रमाणे सेवेसाठी घेतलेला अभंग तुकोबरायाचे बंधू यांचा सर्वांच्याच परिचयाचा असा 4 चरणाचा अभंग विठ्ठल 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 अभंगाचा भावार्थ असाच असेल असं अजिबात माझं म्हणणं नाही. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल तो काही तर ध्यानात ठेवावा. जे काही चुकीचं सांगितलं गेलं असेल तो विसरून जावा. जे चांगलं सांगितलं गेलं त्याच्यावर चिंतन करावं, आत्मसात करावं. तशा प्रकारे आपण वैचारिक पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करावा. आहे का. झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांची चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी तन मन धनानं सहकार्य केलं त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी आपले सर्वांचे गुरु आसाराम भारती महाराज या ठिकाणी आलेले आहेत आशीर्वाद देण्यासाठी. त्यांना खूप खूप साष्टांग दंडवत. हिवराश्रमचे विश्वस्त उपाध्यक्ष आदरणीय अशोभाऊ थोराते हे सुद्धा आपल्या विनंतीला मानून या ठिकाणी आलेले. बाबा 2 मिनटं घेता त्याच्यासाठी. मला माहीत नाही, मग त्यांच्यासाठी नाही, महाराजांसाठी. मी भागवत कथेतून प्रत्येक भागवत कथेमध्ये माझा आवडीचा अभंग महाराजांची रचना मी म्हणत असतो. देवा मी तुझा रे साधा भोळा भक्त जोडून हात नाम घेतो. मी महाराजांना खूप मानतो. त्यांच्या आशीर्वादामुळे म्हणजे त्यांना विचारून तिथं स्थायिक झालो होतो. आणि महाराजांची तब्येत कधी खराब झाली आणि महाराजाची तब्येत सिरियस आहे आणि ते आपल्यातून निघून जाणार हे कळलंच नाही. पण मी ते मोतीराम काका होते त्यांना म्हटलं होतं की एकदा आमच्या परिवाराला महाराजजीजवळ बसून त्यांचा आमच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला फोटो काढायचा आहे. पण आमचं उलचक होतं. म्हणलं जरसं मोठं होऊ देऊ, तिला आहे ना जरसं मोठं देऊन. पण ते मोठं व्हायच्यात महाराजच निघून गेले नाही का. तर ते आणि नाही चांगल्याच्या नशिबात नाही त्यांचा आशीर्वाद नाही का. त्याला खूप पुण्य लागतं. पण 2 गोष्टी मी सांगत असतो बऱ्याच ठिकाणी भागवतातून बरं का शुभ. म्हणजे मला काय घेणं देणं नाही. पण ज्याला मी मानतो ना, मी कोणाची चमचीगिरी करत नाही. ज्याला मानतो त्याला हृदयात स्थान देतो आणि ते पटवून सांगतो की तो माणूस त्या पात्रतेचा कसा. ज्या वेळेस महाराजांनी आपला देह ठेवला तो दिवस 4 तारीख 4था महिना आणि सकाळची 4 वाजताची वेळ. बरोबर आहे. 4 वाजताची वेळ, सकाळची 4था महिना आणि 4च तारीख रामनवमीचा दिवस. बरं का. महाराज म्हणजे रामाचा अवतारच, म्हणजे याच्यात संशयच नाही. का रामनवमीच्या दिवशीच त्यांनी आपला देह ठेवला म्हणजे रामातमध्ये ते विलीन झाले. 4 वाजता सकाळी 4 तारीख आणि 4थाच महिना म्हणजे 4 4 4 3 वेगळा तर 444 होतं. आणि त्या अनुभूती ग्रंथातला 444 क्रमांकाचा अभंग जर वाचला तर त्याच्यात महाराजांचं म्हणणं हे लोकात एकांत साधीला. म्हणजे आता मी लोकात हे पण एकांतात हे नाही का. म्हणजे मी या दिवशी जाणार हे 65मध्ये लिहून ठेवलं 1965मध्ये. मग मला तिथं भेट दिली होती अशोक भाऊ. माझ्या पुतणीचं लग्न झालं त्यावेळेस मला अनुभूती भेट दिला होता तुम्हीच तुमच्या हातानं ग्रंथ. आणि त्याच्या अगोदर मी विकत घेतलेला होता एक. तर तो बऱ्याच वर्ष अगोदर जर महाराजजी गेल्यानंतर जर ते लिहिलं असेल तो तितक्या क्रमांकाचा अभंग आहे की नाही. मागची मंडळी असू शकते ना आपल्या महाराजांना मोठं बनवण्यासाठी मग असं करून टाकू असं डोकं लावू शकते कोणी नाही का. तर मी जुनी जी माझ्याकडं होती विकत घेतलेली ते पुस्तक पाहिलं आणि त्या क्रमांकाचा अभंग पाहिला. ती आवृत्ती पाहिली मी. ती 1965मधली लिहिलेली आवृत्ती. तर त्याच्यातच सुद्धा अभंग तोच होता. म्हणून मला विश्वास बसला की महाराज किती दिव्य दृष्टीची होते की इतक्या वर्ष अगोदर मी कोणत्या दिवशी जाणार इथून हे सांगितलं. पण जाईपर्यंत आपल्याला कळलं नाही. दुसरं रामच होते कशावरून
वालीचं सुग्रीवाचं भांडण झालं म्हणजे युद्ध झालं. राम त्या ठिकाणी म्हणे सुग्रीवा तू जाय, मी बालीला मारतो. पण पहिल्या दिवशी दोघं भाऊ सारखे दिसत होते. मग बालीनं सुग्रीवाला खूप मारलं आणि बाली पळत कसा तरी जीव वाचून रामाकडे आला. रामा इथंच मारायचं असतं ना, मला तितक्या लांब कशाला पाठवलं? लय मारलं का रे, लय लागतं का रे, आता काहीच बोलू नको देवा, मी आता तू उद्या जाजो. आता जात नाही म्हणून असं का रे, लय लागलं का रे, बघू दे बरं म्हणून असं पाठवून. असं कोणतंच जागा बाकी नव्हती की जी सुजेल नव्हती त्या सुग्रीवाची. आणि म्हणून रामानं असा पाठीवरून हात फिरवला तर सगळं अंग दुखणं बंद झालं, सगळी सूज उतरून गेली आणि तरतरी आली दुसऱ्या दिवशी युद्ध करण्यासाठी बरं का. तसं महाराज श्रीजवळ करोडो जे लोक गेलेत पेशंट, जे मुंबई दिल्लीपासून कंटाळून लाखो रुपये खर्च करून ते तिथं आले. आता आपण काहीच होऊ शकत नाही आपल्यावर इलाज, आणि म्हणून तिथं आले. अशा लोकांचे सुद्धा नुसतं इंजेक्शन सलाईन काहीच न देता, भरती न करता, नुसतं गोळ्यानं महाराजशींना अंगावरून हात फिरवला, गोळ्या दिल्या आणि त्यांची रोग असंख्य लोकांचे बरे झालेले आहेत. म्हणजे काय मनाचं सांगितलं जास्त दूरचं नाही का विदेशातलं सांगितलं जवळचंच आहे, म्हणजे ते राम होते नाही का. इतक्या वर्ष अगोदर जे सांगू शकतात की मी या दिवशी जाणार आहे आणि इतके असाध्य रोग जे दुरुस्त करतात. वालीला जसं दुरुस्त केलं रामाने तसं यांनी असे बरेच आपले सुग्रीव दुरुस्त केले नाही का. असे असणारे सुखदास महाराजशी त्यांच्या चरणी दंडवत मनातून मी त्यांना खूप मानतो. आणि ते होतेच ज्यांनी काही वर्ष अगोदर तिथं ते शिवालयावरती धार, उन्हाळ्यातसुद्धा पाणी आटत नाही नाही का. 5 का 7 फुटावरच दादा खोदलेलं ते नाही का. आमच्या शेतात 90 फूट खंडलेली विहीर, 90 फूट, थेंब नाही तिच्यात, थेंब 2-4 आणले होते ते पानाडी 2-4 नाही का. आणि 90 फूट थेंब नाही तिथं, 7 का 5 फूट आहे फक्त. आणि ती अजूनही ती आटत नाही, धार चालू राहते. ही दिव्यदृष्टी ज्यांची होती, अशा दिव्यदृष्टी संतांचं नाही आपल्याजवळ फोटो आशीर्वादाचा, पण त्यांचं सान्निध्य आपल्याला लागलं, त्यांच्या चरणाला स्पर्श करून दर्शन घेतलं, हे आपण आपल्याला भाग्यवान समजायचं. ते आपल्याजवळ होते. आणि दुसरे लक्ष्मण म्हणजे त्यागी माणूस नाही का, जे आहेत सध्या आहे की नाही, त्यागच आहे ना जीवनाचा नाही का. त्यांच्यासाठी त्या देवावर श्रद्धा ठेवून ज्यांनी आपल्या जीवनाचा सर्व त्याग केला, असे त्यांचं नाव घेत नाही मी. त्यांच्यापर्यंत जर गेलं तर रागावतील येते, त्यांना आवडत नाही. इतकू सकले क्रू जरी पाया पडलं तर ते लगेच डबल पाया पडतात. असे त्यागी लोक लक्ष्मण रूपानं, त्यागी लोक आणखी तिथं मग अंगद आहे, सुग्रीव आहे, ते सगळे तिथं. आणि म्हणून जसं रामानं अहिल्याचा उद्धार करून त्या आश्रमाला काय तर एकदम नवीन बनवलं, ताजंतवानं बनवलं गौतम ऋषीच्या आश्रमाला, तसं या ठिकाणी आश्रमाच्या ठिकाणी दिवसा भीती वाटत होती. हे जे बालाजीचं मंदिर आहे ते रान मंदिर म्हणत होतं, तिथं कोणी दर्शनालाही जात नव्हतं. अशा ठिकाणी एवढं मोठं वैभव निर्माण केलं, म्हणजे हे अद्वितीय शक्तीचं काम आहे. ज्यांच्याकडं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, अशाचं ते काम आहे. त्यांचं एवढं मोठं मंदिर बनलेलं आहे नाही का. तर अशा या संस्थांचे विश्वस्त उपाध्यक्ष आणि माझ्या कीर्तनाला या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या चरणी दंडवत घालतो. विनोद महाराज खंदारे, विदर्भ भूषण, अख्ख्या महाराष्ट्रात मोठ्या मोठ्या महाराजांबरोबर ज्यांनी पखवाजाची साथ दिली, असे माझ्या अल्पशा बुद्धिवाल्या छोट्याशा कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये पखवाज वाजवतात. बाबा तुम्ही हां. आणि विनोद बाबा बोलतात की बाबासुद्धा, विनोद बाबा हिवरा आश्रमच्या स्टेजवर महाराजांच्या आशीर्वादानं मोठे झालेले, इतके मोठे, आणि अजूनही सेवा देतात. ते दरवर्षी महाराज असतात नाही का, ते सुद्धा कीर्तनाला आहे. खूप खूप धन्यवाद. साठी बाबा खूप छान गायन करतात. आमचे हे पाटील बाबा, हे पण आमची ताई, हे शीतलताई झरेकरजीनं सुंदर चिंतन मांडलं. हे सगळे खंडेदार अनाथ आश्रमचे काहीतरी हे विद्यार्थी आहेत. रोज हरिपाठ, रंगीत संगीत हरिपाठ, खूप मजा आनंद देतात ते. तुम्ही सर्व मायबापांचं आता सगळ्यांनी सहकार्य केलं, त्यांचं कोणाचं सगळ्यांची नावं घेत नाही मी. जर नावं घेत असताना यदा कधीच कोणाचं नाव भुलून जाईल नाही का. पण सगळे आहेत दान देणारे, काही नावं लिहून दक्षिणा दिली, वर्गणी दिली, काही ना गुप्तदान म्हणून दिलं नाही का. 3 गुप्तदान आहे. एकानं गुप्तदान दिलं 5,000, नाव नाही पाहिजे आम्हाला गुप्तदान. एकानं 3,000 दिले, नाव नाही पाहिजे नाही का. एकानं 1,000 दिले गुप्तदान, नाव नका घेऊ महाराज आमचं. मग गुप्तदान
रक्तदान म्हणून काय तर, आणि तुम्ही जे देता दिलं तितकं. मी अजून म्हटलं नाही की मला द्या का. ज्यांच्याकडे अधिकारी त्यांना मी म्हणतो तुम्ही सहकार्य करता म्हणून एवढं मोठं होतं आहे करतं आहे. आणि जे काही कमी असलं ते माझी परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, तरी देव कार्य करावं मला माहिती आहे. देवासाठी आपण केलं तर देव आपल्यासाठी करेल, नाही का. म्हणून देवासाठी काही जो बाकीचा खर्च असतो ती मी करत असतो. गेल्या 3 वर्षाचा आणि या वर्षीचा सुद्धा तुम्ही मला हिशोब विचारू शकता. तुम्ही वर्गणी दिलेली आहे मला की महाराज याच्यातून काही वाचलं का तुम्ही घरून लावले, हे विचारावं तुम्ही मला, असं मलाही वाटते. म्हणजे तुम्हालाही कळेल की महाराजला खरंच किती खर्च लागला याला, आहे की नाही. म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षी जास्त देसाल की महाराजाला लागायला नको खर्च. नाही तर खर्च लागू जर महाराज मग पुन्हा हे नाही. आता राहिले नाही बाबा काही विकायले, नाही 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 नाही. आता फक्त आपण आहे बा आपल्याला महिन्यात राही नाही, आहे की नाही. हां. तर असं जर तुम्हाला असा चांगला सप्ताह व्हावा असं वाटत असेल तर नक्की आर्थिक याच्यामध्ये तुम्ही सहकार्य करत जा. सहकार्य करतात सर्वांना धन्यवाद. मागच्या वर्षीपासून जग्गू भाऊ सगळ्यात मोठं सहकार्य जे करतात. मागच्या वर्षी 61,000 रुपये दिले होते त्यांनी मग पंक्तीसाठी. यावर्षी सगळी पंगत त्यांची, ते म्हणतात सप्ताह आहे तोपर्यंत पंगत महाराज मी देत जाईल असे जग्गू भाऊ. मागच्या वर्षी मी गेलो बाबा म्हणलं तुमच्याकडून 500ची अपेक्षा होती मला, त्यांनी 61,000 दिले, नाही का. खूप धन्यवाद. आणि बहिणीच्या भरोशावर सुरुवातीला जो सप्ताह सुरू केला होता त्या आमच्या सगळ्या बहिणी, आमची ताराबाई मागच्या वर्षी 51,000 रुपये दिले होते. म्हणजे पैशाशिवाय होतं नाही, नाही का. हा हिंगोलीच्या आमची ताई आहे दुर्गाताई, बाकी या सगळ्या बहिणी. आता यावर्षी 3 महिने येऊ शकल्या नाही. एका बहिणीला तीर्थाला जायचं आहे सोबत, तिला सुट्टी भेटत नाही जास्त दिवसाची म्हणून ती सप्त्याला आली नाही तर सगळ्या येतात. आणि लेकी बाळीचा सप्ताह म्हणून मी करत असतो. मी यांना सांगतो की तुमच्या लहानपणीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या मैत्रिणींना बोलवा म्हणजे तुमची भेट होईल. म्हणून या ठिकाणी आता हे 20-20, 22-25, 25 वर्षापासून आमची सीमाताई आणि गेंदाताई यायची 20-25 वर्षापासून भेट नाही. या निमित्तानं आल्या त्यांची भेट झाली. ही सीता 4-4, 5-5 दिवशी तर राहून राहिली. या भेटी तुमच्यातला सुद्धा मी काही नाही म्हटलं नाही तुम्ही बोलू नका म्हणून. पुढच्या सप्त्यात ध्यान ठेवजा. आपापल्या मुली बहिणी मोठ्या आत्या आहेत तुमच्या घरच्या, त्या म्हाताऱ्या जरी असल्या त्यांना इथं आणा, सगळं इथं आहे ना. पण त्या बोलतील भेटतील एकमेकांना बऱ्याच वर्षापासून, तर आपल्याला नक्कीच आशीर्वाद मिळेल. म्हणून या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. यामध्ये हिरिरीनं भाग घेणारे जे महत्त्वाचे कार्यकर्ते काही आहेत, बळीभाऊ भाकडे, बंडूभाऊ आहे, श्रीरामभाऊ आहेत, गजूभाऊ आहेत, आबा महाराज आहेत, गैबू महाराज आहेत आणि बरीच मंडळी आहे. या सर्वांच्या चरणी आणि दंडवत घालतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाऊ, एवढं मोठं सांभाळणं काही सोपं नाही. रात्री 12-12:30ला झोपायचं आणि सकाळी 4ला काकड्यावाल्याला चहा करून द्यासाठी उठायचं. आणि त्याच्यात महाराजाचं आहेच, ब्रश दे, पाणी दे, दूध ठेव, फराळाचं दे, नाही का. अशी जी बायको आहे तिच्या चरणी साष्टांग दंडवाद घालतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर